उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ कॉलमुळे सध्या कुरडू गाव चांगलं चर्चेत आहे। याच कुरडू गावात मुरुम उत्खननाप्रकरणी गावकरी आता आक्रमक झाले असून प्रसंगी तीव्र आंदोलन करू असा थेट इशाराच या कुरडूच्या गावकऱ्यांनी दिलेला आहे। कुरडू मुरुम उपसा प्रकरण तापलं। गावातील मुरुम उपसा अवैधच, तहसीलदारांची स्पष्टोक्ती। कुरडू गावात सर्वपक्षीय बंद। कुरडूची तुलना बीडशी। सोलापुरातल्या म्हाडा तालुक्यातलं कुरडू गाव अजितदादांच्या फोनवरून झालेल्या वादंगानंतर राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येताना दिसतंय। या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 पानी अहवाल सादर केलाय। या अहवालात नेमकं काय आहे तेही पाहूया। गाव हद्दीतील गट क्रमांक 575-1 या जमिनीत सुरू असलेल्या मुरुम उपशाची चौकशी। पंचनाम्यात ग्रामपंचायतीनं 120 ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं आढळलंय। मुरुम उत्खनन हे कुरडू शिराळ पाणंद रस्ता आणि कुरडू अंबाड या पाणंद रस्त्याच्या कामाकरता। पण गटविकास अधिकाऱ्यांकडे आढावा घेतला असता या कामकाजास मात्र मुदतवाढ नाहीये। मुरुम उपसा करताना सापडलेल्या 2 JCB आणि टिपरवर देखील दंडात्मक कारवाई झाली आहे। संबंधित वाहन मालकांवर फौजदारी गुन्हा हा दाखल आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर मात्र पंढरपूरच्या कुरडू गावात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली होती। मुरुम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या, कुरडू गावची बीडशी होत असलेली तुलना ही बंद करा। उलट पक्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडूची परिस्थिती बीडपेक्षाही भयानक केली असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। रस्त्यावर मुरुम पाहिजे, आम्ही रोज मजुरी आहे। आम्हाला शेतकऱ्याला टाइम झाला तर शेतकरी आम्हाला महागारी लावतो, त्या रोड नीट नाहीत। एक रोड 1 किलोमीटरवर गाडी जर उभा केली तर आम्हाला चालत गेलं तर त्याला टायमाला जावं लागतं। तिथं नाही टायमाला गेलं की शेतकरी महागारी लावतो आम्हाला। मग आम्हाला काय नाही, दुसरी मागणी आम्हाला रस्ता पाहिजे। गावाची बदनामी मोठ्या प्रमाणात काही लोकांनी केली गेली। अजितदादांचा हेतू प्रामाणिक होता। आता आम्ही मोर्चा तर ठेवलेलाच आहे। त्या मोर्चातून जरी गुन्हे जर माघारी नाही घेतले गेले तर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन प्रत्येक गावातला व्यक्ती रस्त्यावर उतरेल आणि जे काय परिणाम पुढे होतील त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। धैर्यशील मोहिते पाटील अकलूजचा वाल्मिक कराड आहेत का नाही, त्या अकलूजच्या बी जनतेची बाईट घ्या। त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये, ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही। तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे, आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे। ही धाकता तिथली आहे, खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे। या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगं ठरणार नाही। जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देईन। मी पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतोय, पुराव्यासहित बोलतोय, आणि हे नुसतं कुरडूपुरतं मर्यादित नाही। अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ती पुराव्यासहित काढीन, आणि मी काढतोय ते सगळं शासकीय जागेतलं काढतो। या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना तिथं अचानक सोलापूर शहराची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली आहे। कुरडूमध्ये झालेला मुरुम उपसा हा बेकायदेशीरच असून ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात। शिवाय हे सांगत असतानाच गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाही हे देखील जयकुमार गोरे स्पष्ट करतायत। ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती, त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं। आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे, अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे, आणि त्यांनी ग्रामस्थांनी त्या अशा काही लोकांनी गावालाही वेटीला धरू नये। जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच, आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे। एकूणच काय तर कुरडूवरून सुरू झालेला वादंग आणि हे आरोप प्रत्यारोप पाहता येणाऱ्या काळात
हा मुद्दा राज्याच्या राजकारणात तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर गुन्हे माघारी घेतले नाही तर मोर्चा तर काढणारच आहोत, पण मोर्चा काढून देखील गुन्हे माघारी नाही घेतले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आलाय. अभिराज उपाळे, लोकशाही मराठी, कुरडू, माढा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.